नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका अशा भन्नाट आणि अचूक प्रक्रियेची माहिती घेणार आहोत जिचा वापर करून अगदी शून्यापासून एक यशस्वी चॅनल कसं उभं करायचं हे आपल्याला समजेल. चला तर मग थेट सुरुवात करूया. आता हा आकडा बघा, $214 एका दिवसाची कमाई. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे कोणतीही तांत्रिक माहिती नसलेल्या एका 50 वर्षे नवशिके निर्मात्याने आपला पहिला कंटेंट पब्लिश केल्यानंतर एका महिन्यापेक्षा कमी वेळात ही कमाई केली आहे. विचार करा, हे खरंच शक्य आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपला पहिला प्रयत्न एकदम परफेक्ट असण्याची अजिबात गरज नाहीये. तो फक्त अस्तित्वात असणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण केवळ अचूकतेच्या मागे धावण्यापेक्षा प्रामाणिकपणे सुरुवात करणं कधीही जास्त फायदेशीर ठरतं. एका कोऱ्या कागदापासून ते एकदम झक्कास पब्लिश झालेल्या कंटेंटपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. कल्पनेचं नियोजन, स्क्रिप्ट, कॅमेरा आणि ऑडिओ, एडिटिंग आणि शेवटी थंबनेल्स आणि क्लिक्स. तर सर्वात पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. रेकॉर्ड बटन दाबण्यापूर्वीच आपली कल्पना कशी तपासून पाहिजे ते आपण पाहूया. आपली आयडिया नक्की कशी शोधायची? अगदी सोपं आहे. मी अमुक एका प्रेक्षकाला अमुक एक काम करायला मदत करतो ह्या सूत्राने सुरुवात करा. मग वेड IQ सारखे टूल्स वापरून लोक नक्की काय सर्च करत आहेत त्याचे कीवर्ड्स गोळा करा. आणि शेवटी म्यूज व्हिडिओ म्हणजे आपल्या संकल्पनेशी मिळता जुळता असा एक यशस्वी व्हिडिओ शोधा. पण हा म्युझिक व्हिडिओ कसा असावा? तर असा व्हिडिओ शोधा ज्या चॅनलचे 1 लाखापेक्षा कमी सबस्क्रायबर्स आहेत, पण त्या व्हिडिओला मात्र 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. हे 5:1चं प्रमाण आपल्याला हेच सांगतं की हा विषय त्या चॅनलच्या प्रेक्षकांपेक्षा खूप मोठा आहे आणि अल्गोरिदम स्वतःहून तो नवीन लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आयडिया नक्की झाली की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे व्हायरल स्क्रिप्ट लिहिण्याचा. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून कसं ठेवायचं यासाठी शब्दांची योग्य रचना करणं गरजेचं असतं. यासाठी हे 4 टप्प्यांचं सोपं सूत्र बघा. सुरुवातीचे 10 ते 15 सेकंड अत्यंत आकर्षक म्हणजे हुक असावेत. त्यानंतर लगेचच यातून काय शिकायला मिळणार आहे याची ओळख द्या. मग येतो मुख्य भाग, ज्यात 3 ते 5 महत्त्वाचे मुद्दे मांडा. आणि शेवटी एक स्पष्ट कॉल टू ॲक्शन. याच अचूक साच्याचा वापर करून एका चॅनलने तब्बल 3 लाख सबस्क्रायबर्स मिळवलेत. हे सूत्र कंटेंट एकदम सुटसुटीत आणि प्रभावी ठेवतं. आता वळूया अशा टप्प्याकडे जो नवशिक्यांना सर्वात जास्त घाबरवतो, तो म्हणजे कॅमेरा आणि ऑडिओची भीती घालवणं. कॅमेऱ्याची भीती घालवायची सर्वात सोपी ट्रिक कोणती माहितीये? कुण्या एनर्जीने भरलेल्या टीव्ही होस्टसारखा खोटा अभिनय करणं अजिबात सोडून द्या. त्याऐवजी एखाद्या ओळखीच्या मित्राला आपण जसं काहीतरी समजावून सांगतो, अगदी त्याच नैसर्गिक पद्धतीने गप्पा मारा, नॅरेट करा. हे नेहमीच भारी काम करतं. एका निर्मातीचं हेच उदाहरण बघा. तिला कॅमेऱ्याची खूप भीती वाटायची. तिने काय केलं? आधी सरावासाठी 10 खाजगी व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि जेव्हा पहिला व्हिडिओ पब्लिक केला तेव्हा प्रामाणिकपणे सांगितलं, मला कॅमेऱ्याची लाज वाटते, त्यामुळे मी जर थोडी अवघडलेली वाटले तर समजून घ्या. प्रेक्षकांना हा प्रामाणिकपणा इतका आवडतो की ते लगेच तुमच्याशी कनेक्ट होतात. व्हिज्युअलपेक्षाही ऑडिओ जास्त महत्त्वाचा असतो बरं का. त्यामुळे आपल्या जागेनुसार योग्य मायक्रोफोन आधीच निवडला तर नंतर होणारा मनस्ताप वाचतो. जर प्रोफेशनल स्टुडिओ असेल तर शुअर SM7B, बजेट सेटअपसाठी ब्लू येटी आणि जर फिरताना रेकॉर्ड करणार असाल तर रोड स्मार्ट लॅब प्लस एकदम बेस्ट आहे. रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यावर वेळ येते ती जलद आणि प्रभावी एडिटिंगची, जिथे AI आपली खूप मोठी मदत करू शकतं. आता एक प्रश्न नेहमी पडतो, पहिली एडिटिंग करायला नक्की किती वेळ लागायला हवा? अनेक जण एडिटिंगमध्ये तासनतास अगदी दिवसेचे दिवस घालवतात. पण खरं सांगू, योग्य प्रक्रिया वापरली तर पहिली एडिटिंग 10 मिनिटांपेक्षाही कमी वेळेत पूर्ण होऊ शकते. आणि हे जादूसारखं कसं शक्य आहे? तर टेक्स्ट बेस्ड एडिटिंग टूल्समुळे. हे टूल्स वापरल्यावर कंटेंट एडिट करणं हे एखाद्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये बदल करण्याइतकं सोपं होतं. नको असलेले रिटेक्स, अडखळलेले शब्द एका झटक्यात काढून टाकता येतात. आपली 80% मॅन्युअल मेहनत तर इथेच वाचते. याची ताकद बघायची असेल तर हा 24चा आकडा बघा. एका क्रिएटरने फक्त 3 क्लिक्समध्ये आपल्या रेकॉर्डिंगमधील तब्बल 24 मिनिटांचा अनावश्यक वेळ, खराब रिटेक्स आणि 71 अडखळलेले शब्द एका झटक्यात गायब केले. आहे ना कमाल? आणि केवळ कट करण्यापुरतंच नाही तर खराब झालेला आवाज दुरुस्त करणं, एका क्लिकवर ग्रीन स्क्रीन इफेक्ट देणं किंवा याद्यांसाठी स्वयंचलित लेआउट्स बनवणं, हे सगळं आता अगदी सोपं झालंय. तुम्हाला कुठल्याही तांत्रिक बॅकग्राऊंडची गरजच नाही. सगळं झाल्यावर आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, थंबनेल्स डिझाईन करणं. अल्गोरिदम आणि प्रेक्षकांना आपल्या कंटेंटवर क्लिक करायला कसं भाग पाडायचं ते पाहूया. एक थक्क करणारी आकडेवारी सांगतो.
या प्लॅटफॉर्मवर जो कंटेंट सर्वात जास्त पाहिला जातो ना, त्यापैकी तब्बल 90% व्हिडिओंमध्ये कस्टम थंबनेल्स वापरलेले असतात. यावरूनच लक्षात येतं की ते किती महत्त्वाचे आहेत. एका भारी थंबनेल मागे एकच साधं मनःशास्त्र काम करतं, ते म्हणजे क्युरिओसिटी गॅप किंवा उत्सुकतेची पोकळी. म्हणजे काय तर अंतिम रहस्य लगेच उघड न करता प्रेक्षकांच्या मनात फक्त एक दृश्य उत्सुकता निर्माण करायची, जेणेकरून त्यांनी क्लिक केलंच पाहिजे. बऱ्याचदा लोक काय चूक करतात, शीर्षक जसं आहे तसंच थंबनेलवर चिकटवतात. ही जागा खूप मौल्यवान आहे, ती वाया घालवू नका. त्याऐवजी शीर्षकाला पूरक ठरतील आणि लोकांची उत्सुकता वाढवतील असे फक्त 3 ते 4 ठळक शब्द वापरा. थंबनेल डिझाईन करताना काही गोष्टी नेहमी पाळा. जास्तीत जास्त 3 दृश्य घटक वापरा, गर्दी करू नका. स्पष्ट भावना व्यक्त करणारे चेहरे वापरले तर क्लिक थ्रू रेट चक्क 20 ते 30% वाढतो. उजव्या खालच्या कोपऱ्यात ड्युरेशन बॅज येतो, त्यामुळे तिथे काही लिहू नका. आणि हो, रिझोल्यूशन नेहमी 1280 बाय 720 पिक्सेल्सच ठेवा, कारण बहुतांश लोक मोबाईलवरच पाहतात. आता प्लॅटफॉर्म स्वतःहून टेस्ट अँड कम्पेअर फीचर देतोय, जिथे आपण 3 वेगवेगळ्या थंबनेल्सची चाचणी घेऊ शकतो. आणि लक्षात घ्या, प्लॅटफॉर्म फक्त सुरुवातीच्या क्लिक्सवर नाही, तर एकूण वॉच टाईमच्या आधारावर विजयी थंबनेल निवडतो. म्हणजेच थंबनेल खोटा नसावा, त्याने खऱ्या आशयाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. शेवटी या एका सुंदर विचारावर थांबूया. कॅमेऱ्याची भीती अगदी थंड पाण्याच्या धक्क्यासारखी असते. सतत सराव केल्यावर शरीराला समजून चुकतं की यात कोणताही धोका नाही. आता सगळे तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत आणि एक परफेक्ट प्रोसेस आपल्या समोर आहे. मग विचार कसला करताय? आजच पहिलं रेकॉर्डिंग सुरू करण्यापासून आपल्याला कोणती गोष्ट थांबवत आहे?